हरे कृष्णा. सर्वांना माझ्या पंचांग नमस्कार. आशा करते की तुम्ही सर्व आनंदित असाल. आजचा माझा पहिला व्लॉग आहे. पहिला व्लॉग मी म्हणजे संध्या आरतीने चालू करते. कारण असं की मला दिवसभर नाही जमलं व्लॉग शूट करायला, त्यामुळे मी संध्या आरतीपासून माझा व्लॉग सुरू करते. आशा आहे की तुम्हाला हा पहिला व्लॉग नक्कीच आवडेल. तर इथे मी आणि चुटकी आम्ही गौरा आरती करतो. तर ही चुटकी म्हणजे आमच्या ओनरची मुलगी. तर ती रोज आमच्या घरी येते आणि संध्या आरतीला ती असते. तिला आरती करायला खूप आवडते. जसं आता मी दीप ओवाळते तर ती पण आपल्या हातात घेऊन धूप अशी ओवाळते भगवंतांना. बघा कशी फिरवते ती. आणि अधूनमधून ती अशी येत राहते तर आम्हालाही बरं वाटते, थोडा आनंद येते. माझा मुलगा आणि ती खूप म्हणजे खेळत असते, मस्ती करत असतात घरात. दिवस खूप मंगलमय जातो असं लहान मुलं घरात खेळत असली की. आमच्याकडे जेव्हाही गौरा आरती होते तर ती येते. एकही दिवस तिचं चुकत नाही असं मला वाटते. आणि ती आली की आम्हालाही बरं वाटते. तर इथे मी माझी गौरा आरती करत होती. आणि त्यानंतर आता मी गौरा आरती झाली तर मग मी त्या लगेचच नरसिंह आरती पण करून घेते. नरसिंह आरती करणं खूप चांगलं असते. जे पण आपल्या घरातली निगेटिव्ह शक्ती आहे ती बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह वाईब्स घरात येते. त्यामुळे सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही नरसिंह आरती किंवा नरसिंह कवच हे रोज तुम्ही पाठ करा आणि रोज म्हणा. त्यांनी तुम्हाला भगवंताची थोडी शक्ती प्राप्त होते म्हणजे. तर आता इथे माझी नरसिंह आरती झाली, सर्व झालं. आता मी थोडं कीर्तन करायला घेतलं. तर कीर्तन चालूच होतं. तर त्या करतालच्या आवाजाने ती चुटकी परत आली. तर तिला मग ते करताल हातात पाहिजे नव्हते. ती म्हणे की मला द्या. मी म्हटलं हो थांब देते, मला करू द्या आधी. तर ती खाली बसली की दिले नाही म्हणून. तर मग मी परत तिच्या हातात घेऊन नंतर वाजवले होते. बट आता इथे मी माझं कीर्तन पूर्ण केलं. कीर्तन झाल्या आता मग मी हरे कृष्णा. इथे माझी आरती झालेली आहे. आता मी तुम्हाला माझ्या भगवंताचे दर्शन करवते. इथे चुटकी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिला मोसंबी खायची आहे. ती बोलते मला मोसंबी चिरून दे. चला आपण आपल्या भगवंताचे दर्शन करूया. तर हे आहे आमचे छोटंसं अल्टर. तुम्ही बघू शकता गुरुपरंपरा वगैरे आहे. आणि आपले छोटेसे लड्डू गोपाल आहे. आज त्यांनी असा छानसा शृंगार केलेला आहे. ऑरेंज कलरचे वस्त्र धारण केले आहे. चुटकीने आमचे थोडंसं फूल इकडे तिकडे करून ठेवलं आहे. हे आमचं छोटंसं अल्टर आहे. ती बघा परत ती बासुरी वगैरे घेते आहे. तुम्ही थोडं इग्नोर करा. चला तर कामं पडली आहे, कामं करूया. दर्शन करा. हरी बोल. आता माझी संध्या आरती झाली आहे आणि मी आता किचनमध्ये आली आहे. किचनमध्ये येतच बघा आता तुम्ही. हरी बोल. तर तुम्ही बघू शकता माझ्या स्वयंपाकघरात खूप पसारा पडला आहे. आता मला हा सर्व पसारा आवरायचा आहे आणि परत मला संध्या भोग बनवायचा आहे. सर्वात प्रथम मी हा पसारा आवरणार, त्यानंतर भोग बनवायला घेणार. पसारा आवरायला घेणारच होते तेवढ्यात माझा मुलगा आला बाहेरून आणि त्याने कँडी घेतली. तर तो मला दाखवायला लागला, कारण मी त्याला नेहमी रागवत असते म्हणून तो मला आता दाखवू खाणार होता. जाऊ द्या. आता हे बघा, आता मी इथे अर्धी भांडी मशीनमध्ये लावणार आहे आणि अर्धी भांडी जी मोठी आहे ती हाताने धुणार आहे. तर इथे मी मशीन घेण्याचं कारण म्हणजे मला बॅक पेनचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभूजीने म्हटलं की आपण मशीन घेऊया म्हणून. तर इथे मी मशीन व्हर्लपूलची वापरते. गेल्या 2 वर्षापासून मी ही मशीन वापरते आणि काहीच या मशीनचा प्रॉब्लेम नाही आला आतापर्यंत तरी. तर खूप चांगली आहे. म्हणजे ॲफोर्डेबल पण आहे, कमी प्राईसमध्ये पण आहे आणि चांगली आहे, सर्विस चांगली देत आहे. तर इथे मी जे काही छोटी भांडे आहे जी ॲडजस्ट होते ती सर्व एकत्र काढते. आणि ती आमची मशीन अशी बाल्कनीत आहे, म्हणजे बेसिंगच्या खाली नाही ठेवता आली आम्हाला, कारण आमचं हे थोडं रेंटचं घर आहे. त्यामुळे आम्ही अशी बाल्कनीमध्ये ठेवली आहे. तर सर्व भांडी मी जमा करणार आणि ती मशीनमध्ये नेऊन लावणार. तर खूप
फायदा होतो. जसं म्हणजे मला असं वाटतं की मला कोणतरी हेल्प करणारं आहे, कारण आमच्या घरात आम्ही तिघंच असतो. मी, माझे प्रभूजी आणि माझा छोटा मुलगा. मला 4 वर्षाचा मुलगा आहे तो. सो त्याचं नाव श्रीजे आहे. आणि असंच दिवस आमचा कीर्तन याच्यात त्याच्यात जात असतो. आणि घरातली कामं मी एकदाचीच म्हणजे भांडी जमा करूनच नंतर मी क्लीन करते, थोडी थोडी नाही करत क्लीन. त्यामुळे माझा दिवस थोडा म्हणजे वेळ मिळतो मला. तर आम्हाला परत उद्या ट्रॅव्हलिंग करायची आहे. आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच कळणार आहेत. तर इथे बघा मी सर्व भांडे जमा करून आणली आणि ती आता मी मशीनमध्ये लावणार. तर ही एवढीच भांडी नाही आहे, याच्यानंतर पण मी आणखी भांडी आणली होती. जवळपास मला वाटते याच्यात 2 टप अशी भांडे येतील, एवढी ती ॲडजस्ट होतात. तर अशी उलटी करून करून आपण एक एक भांडी लावायची आणि काही जास्त वेळ नाही लागत, लगेच लावून होऊन जाते. फक्त एकदाच काही सवय झाली ना की लगेच लावून होऊन जाते भांडी. नाहीतर कोणाला वाटेल की बाबा भांडी लावणं पण एक वेगळंच काम आहे, बट मला तरी नाही वाटत, कारण मला आता सवय झाली त्याची आणि ती लवकरच लावून होते. जवळपास माझे 20 मिनटात ही सगळं आवरून झालं होतं. आता तुम्ही बघू शकता माझं इथलं सर्व आवरून झालं आहे. तर मी आता क्लीन झालं लगेच मग मी भोग बनवला आणि भोग बनवून पण जी आमची भांडी होती ती पण घासून आवरून ठेवली होती. त्यानंतर आता आम्हाला लगेच झोपायचं होतं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला 5 वाजता निघायचं होतं. सो त्यासाठी मला 3 वाजता उठून सर्व आवरायचं होतं, टिफिन वगैरे. तर त्यासाठी मी झोपायच्या आधी मी नेहमीच जप करते. तर आता तुम्ही बघू शकता मी ते जप करत आहेत आणि जप झाल्यावरच मग मी झोपायला जाणार आहे. प्रभूजी आणि श्रीजे झोपले आहेत. सो हा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा आवडला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा. थँक्यू तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल.